दक्षिण कसबा दाते गणपती मंदिर परिसरातील योग वर्गाच्या महिला सदस्यांनी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली। कोरड्या रंगाचा वापर करून पाणी वाचवा असा महत्त्वाचा संदेश या निमित्तानं दिला। बुधवारी 19 मार्च रोजी रंगपंचमी होती। सोलापूर शहर परिसरात अत्यंत हर्षोल्लासात रंगपंचमी साजरी करण्यात आली। रंगोत्सवात या अनोख्या आनंदात प्रत्येक जणच जणू स्वतःला हरवून गेला होता। युवती तसंच महिला भगिनींमध्ये रंगोत्सवाचा आगळावेगळा असा आनंद दिसून आला। हॅपी होलीचा नारा देत युवती तसंच महिला भगिनींनी एकमेकींना रंग लावून रंगपंचमीचा आनंद लुटला आणि एकमेकींना शुभेच्छा दिल्या। दरम्यान दक्षिण कसबा दाते गणपती मंदिर परिसरातील योग वर्गाच्या महिला सदस्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली। अभूतपूर्व असा उत्साह या निमित्तानं दिसून आला। हॅपी होली असं म्हणत एकमेकींना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या। यंदाच्या वर्षी देखील पाण्याचा कोणताही वापर न करता कोरड्या रंगांचा वापर करून पाणी वाचवा असा महत्त्वपूर्ण संदेशही योग वर्गाच्या या महिला सदस्यांनी संपूर्ण सोलापूरला दिला। या प्रसंगी मंजिरी अघोर यांनी सर्वांना रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या। रंगपंचमी आनंदात साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळण्याचा महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी यावेळी दिला। नमस्कार सोलापूरकर, मी मंजिरी अघोर, योग वर्गाची एक विद्यार्थिनी। आम्ही दक्षिण कसब्यामध्ये राहतो। समस्त सोलापूरकरांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। रंग नात्याचा, रंग स्नेहाचा, रंग प्रेमाचा, रंग उल्हासाचा, अशा विविध रंगी रंगाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना मी विनंती करते की हा सण फार उल्हासाचा असतो, उत्साहाचा असतो। सगळ्यांनी आनंद घ्या, आनंद लुटा, पण आनंद लुटता लुटता कुठलाही त्रास होऊ नये आपल्याला, म्हणून कोरडे रंग खेळा, पाण्याचा अपव्यय टाळा आणि आनंद घ्या। आपल्या रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आणि व्यस्त अशा वेळापत्रकातून बुधवारी या महिला सदस्यांनी रंगपंचमी निमित्त स्वतःसाठी आवर्जून वेळ काढून रंगोत्सवाचा वेगळा असा आनंद लुटला आणि वेगळं असं समाधान अनुभवलं। मोठ्या संख्येनं यावेळी या महिला सदस्यांची उपस्थिती होती। शहरातील विविध भागातील गृहनिर्माण संस्था, सोसायट्या, अपार्टमेंट या ठिकाणी देखील महिला भगिनी तसंच युवतींनी मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली। यात जणू त्या स्वतःला हरवून गेल्या। या निमित्तानं सर्वत्र चैतन्याची अनुभूती येत होती।